बाजू आपल्या महाशिवरात्रीच्या या उत्सवाला अभिवादन करा. माझ्या महाशिव महायज्ञाला अभिवादन करा. विशाल महाराज काय सुंदर सप्ताह. वा वा. तात्यासो चव्हाण साहेब वा काय छान सप्ताह. गावकरी मंडळी वा वा काय गोड गाव आहे बेलवाडी. आता मला विसरू ना, मी 2-4 वर्ष येणार तुमच्याकडे, सोडित नाही तुम्हाला. हात वर करा, हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे टाळी नका बाजू. महादेवाची पिंड डोळ्यासमोर आणा, छत्रपती शिवराय डोळ्यासमोर आणा, संभाजी बाळ शंभूराजे डोळ्यासमोर आणा, आपले आई वडील डोळ्यासमोर आणा, ज्ञानोबा तुकोबा डोळ्यासमोर आणा, पालखी डोळ्यासमोर आणा. आणि हात वर करून मी हर हर म्हणतो. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या कळू द्या इंदापूर बारामतीला काय बेलवाडीला सप्ताह चाललाय. बोला हो र हो र हो र हो र हो र हो र महादेव हो र हो र महादेव. सुख झाले ओ साजनी साजनी ओ झाले ओ साजनी साजनी तो हा विको विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा. सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा हे बरवा तो हा माधव बरवा बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी आवडी व म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा. म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवीवर पर कुमार देवीवर तुहा बरवा बरवा तुहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा. जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आज फळ जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे
फळ झाले साचे आजी फळ झाले साचे सांभाळिले संती भय निरसली भय निरसली खंती भय निरसली तुम्ही सांभाळले संते भय निरासले कंते भय निरसले कंते भय निरसले कंते कृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो केली ते पावलो इच्छा केली ते पावलो का म्हणे काळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ तुका म्हणे काळ आता करू न शके बळ करू न शके बळ आता करू न शके बळ सांभाळिले संती भय निरसली भय निरसली खंती भय निरसली तुम्ही सांभाळिले संते भय निरसले कंते भय निरसले कंते भय निरसले कंते पार कुमारी जय जय विठो पार कुमारी म्हणा म्हणा ओ पार कुमारी गोबार कुमागे पार कुमारी गोबार कुमागे गोबार कुमागे गोबार कुमागे पार कुमारी हा विठो पार कुमारी जलमा आलो त्याचे जलमा आलो त्याचे जलमा आलो त्याचे आजी फळ झाले सा
आजी पण झाले साचे तुम्ही सांभाळील संते तुम्ही सांभाळील संते आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साजे साजे तुम्ही सांभाळीले संते तुम्ही सांभाळीले जन्मालो जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे आलो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो जन्मा 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 आलो आजी फळ झाले आजी फळ आजी फळ झाले आजी फळ झाले साचे साचे तुम्ही सांभाळिले संधी आदि फळ झाले साचे आदि फळ झाले साचे झाले साचे तुम्ही सांभाळिले संधी तुम्ही सांभाळिले संधी रस देख भय निरसने भय निरसली भय निरस भय निरसन
भजरे खाते आ आ रे भयानीरा सनेखा की भयानी राजनी कंतीरा तुम्ही सांभाळिले संगे तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज शिव भोळा चक्रवर्ती त्याची पायी माझी चित्त वाची वदता शिवनाम तयान बाधिक उदकाम महिम्न पारंते परम विदेशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु गिरा अथावाच्य सर्वस्व सोमती परिणामावधी गृणम ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला हो जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. अच्छा हे स्वराचा आवाज बंद केला. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जन्म कसा सोन्याचा होतो सार्थकी लागतो कुणी लावलाय या पदाचं चिंतन सांगणारा गोड अभंग आहे. आपण आपल्या 9 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये अभंगाचं गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या तीर्थक्षेत्र असणाऱ्या बेलवाडी गावामध्ये भगवान शंकर म्हणजे महादेवाच्या या महाशिवरात्रीच्या पर्व कालामध्ये मोठा शिव महायज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे. शिट्टी नको वाजू दे, कमी राहू. आणि या शिव महायज्ञाच्या प्रित्यर्थ भव्य दिव्य असं ज्ञानेश्वरीचं पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा 9 तारखेपासून आज 3रा दिवस आहे. या महायज्ञामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्यामध्ये 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं बेलवाडीकळ ग्रामस्थ मोठा अर्जुन चौक आहे या चौकामध्ये भव्य दिव्य असा हा कीर्तन सोहळा चालू असताना आजच्या कीर्तनाची सेवा आपल्या गावातील प्रसिद्ध मृदंग वादक आमचे विशाल महाराज जाधव यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून 1 वर्षापूर्वी तारीख मला दिली. 1 वर्ष झालं बरोबर. मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी तारीख माझ्या विशाल महाराजांनी डायरीमध्ये लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज आपल्या गावी येण्याचा पवित्र योग आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. इकडच्या बाजूने दीपक महाराज आहेत वाजवायला. विशाल महाराज दीपक महाराजांची जोडी गोड आहे. इकडे आमचे माने महाराज तुषार महाराज
थिटे महाराज आहे. थिटे महाराज गाडे महाराज, तुषार महाराज गाडे आणि संतोष महाराज माने अशी सगळी गायक मंडळी आहेत. दोनही वादक छान आहेत. बसल्यापैकी बरीच वारकरी संप्रदायाची, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवत धर्माची पताका ध्वजापार घेऊन जाणारी सगळी मंडळी व मग काही आता मगाशी आले ते पारायण वाघमोडे महाराज, हरिभक्त पारायण मदने महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. आपण सगळी गावातील पंचक्रोशीतील सगळी बसलेली मंडळी व्यासपीठावरली विनेकरी बाबांच्या पासून जेवढी म्हणून छोटी छोटी संस्थेतली बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी आहेत. छान पावल्या खेळतात, छान टाळ वाजवतात. त्या टाळकऱ्यांना वंदन, त्यांच्या संस्था चालकांना वंदन. दोनही तुतारी वादक आहेत, त्या दोघाही आमचे मित्रच आहेत, त्यांनाही वंदन. चोपदार आहेत आमचे दत्ता जगदाळे, त्यांच्याकडे आता 17 तारखेपासून मोठा सप्ताह आहे व पुढच्या वर्षी मी पण एक कीर्तन त्यांच्यामध्ये करणार. 2-3 वर्षापासून ते मला मागतात. फलटण तालुक्यामध्ये कापडगाव नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी महाराज स्वतः सप्ताह करतात वैयक्तिक. दत्ता महाराज जगदाळे चांगले चोपदार आहेत, महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. माझ्याही कार्यक्रमाला वडिलांच्या येतात असे आमचे दत्ता महाराज जगदाळे, त्यांना वंदन. दुसरे चोपदार तुतारी वादक दोघंही, या दोघांनाही विठ्ठल महाराजांचे बंधू आहेत, त्यांना वंदन. आपली सिस्टीम अतिशय गोड आहे. समर्थ मंडप आणि साऊंड आपलंच ना बेलवाडी, छान अगदी. बऱ्याच वेळेला त्यांनी मला कीर्तनाला साथ दिलेली आहे, चांगला आवाज दिलाय, त्यांनाही धन्यवाद. शूटिंग करणारे आहेत त्यांना धन्यवाद. आपण सगळी मातृवर्ग, बहुसंख्य पुरुष वर्ग आणि या गावात आमचे लक्ष्मणराव भिसे जे पत्रकार आहेत, त्यांची आता सून मला वाटतं जिल्हा परिषद झाली, आता इकडे निवडूनच आले. आता काही अडचणच नाही तुम्हाला, बरं निवडून आलं म्हणलं आनंद झाला. आणि मग ते आमचे जीवलग मित्र आहेत, पत्रकार आहेत, छान बातम्या छापतात. आपल्या सप्ताहाची सुद्धा बातमी त्यांनी पेपरला लावलेली. भवानी माता नावाचं त्यांचं साप्ताहिक आहे, पत्रक आहे. त्या पत्रकारितेचा चांगला छंद त्यांना आहे. रामायणाचार्य ढोक महाराज असतील, आपल्या गावावरती खूप प्रेम आहे महाराजांचं. ढोक महाराज असतील आणि मग मी असेल, नेहमी त्यांचे ते माझे कीर्तन ऐकतात. इंदापूर तालुक्यात कुठंही 50-100 किलोमीटर असो आमचे पत्रकार साहेब येत असतात, ते पण आज उपस्थित आहेत. त्यांना त्यांचं गाव आहे, मला आनंद वाटला. आणि बेलवाडी फार पवित्र गाव आहे. हे तुकोबारायांचं पहिलं रिंगण इथं होतं आपल्या गावाला. हो, एकदा पालखी निघाली देहूवरनं की पहिल्या रिंगणाचा मान तुमच्या बेलवाडीला मिळालेला आहे. म्हणजे साक्षात तुकोबारायच तुमच्याकडे येतात, त्यामुळं तुमचं गाव भाग्यवान आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, पण कधी सखे हरिजन भेटतील किंवा साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. आपल्याकडे दिवाळी दसऱ्याच्या सणाला कमी महत्व, पण पालखी आल्यावर बेलवाडीचा जो आनंद असतो तो काही वेगळा असतो. अशा पद्धतीनं आपल्या बेलवाडी गावाला मोठं तीर्थक्षेत्राचा महिमा आहे. आणि इथं महादेवाचं पवित्र मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिरासमोर प्रतिवर्षी महाशिवरात्रीचा हा पारायणाचा सोहळा होतो. ज्ञानेश्वरी पारायण आपण करतो आणि त्यामध्ये यावर्षी शिव महायज्ञ ठेवलाय. प्रत्येकानं यज्ञाचा लाभ घ्या बरं. यज्ञ फार गरजेचा असतो. ज्याला अडचणी आहेत त्या अडचणी निघून जाण्यासाठी यज्ञ गरजेचा असतो बरं का. यज्ञात भवती पर्जन्यो असं गीतेमध्ये वर्णन आलं. पर्जन्यात अन्न संभव हा. तुम्हाला अन्न पाहिजे तर मग यज्ञ करणं गरजेचं आहे. तुम्हाला सुख पाहिजे तर यज्ञ करणं गरजेचं. यज्ञ नारायण हे देवाचं एक नाव आहे. त्याच्यामध्ये आहुती देतात, तूप टाकतात, ब्राह्मणोक्त मंत्र उच्चार करतात आणि त्या यज्ञाच्या द्वारे यज्ञ नारायण संतुष्ट झाला की गावाला प्रसन्न ठेवतो, संकट येऊ देत नाही. म्हणून प्रत्येक आईनं, प्रत्येक बापानं, मुलानं त्या यज्ञाचा सहभाग घ्या. मी पुढे त्याच्याबद्दल बोलणार आहे. त्या संबंधातून यज्ञ नारायण चालू आहे. मोठा शिव महायज्ञ या ठिकाणी समृद्ध होतोय आणि त्या संबंधानं कथा पण झाली आमच्या शिवानंद महाराजांची. आणि हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी चालू असताना आजच्या कीर्तनाचं सौजन्य दान मानपत ज्यांनी दिलेलं आहे, श्री विकास लक्ष्मणजी पवार, श्री अमोल विठ्ठल शिर्के, श्री विशाल हनुमंतजी पवार आणि श्री संपत बाबू जाधव, या सगळ्या मंडळीला खूप खूप धन्यवाद. पवार असतील, शिर्के असतील आणि जाधव असतील. 2 पवार, 1 शिर्के आणि 1 जाधव असे 4ही बंधू जे आहेत त्यांनी या कार्यक्रमाला यजमानपद देऊन तन मन धन दिलेलं आहे. या सगळ्यांना वंदन. मातृवर्ग भरपूर जमा होतोय, पण थोडं पुढं सारखा माझी विनंती. आजी पुढं सारखा तुम्ही. असं मागचे दिसतच नाहीत मला, ही मधले तुम्ही या पुढं अजून इथपर्यंत, या लाईटपर्यंत या. मागच्या पुढं सारखा, म्हणजे मागच्या पुढे येतील जरा सारखा. मागच्या तुम्ही पण, म्हणजे यांनाच नाही सांगितलं तुम्हाला पण सांगितलं. सगळ्या अगोदरच पुढं सारखा थोडंसं या. वा सारखा मधल्या सारखा जागा भरून काढा. बोलू नका, सारखायला बोलावं लागत नाही. पुढं सारखा. उठून सारखा. अजिबात कुचराई करू नका. उठा. मुलींना उठा, पोरींना उठा. सगळ्यांनी असं पुढं या. चोपदार जा खाली, जरा तुम्ही शांत करा त्यांना आणि अगदी पुढं घ्या सगळ्यांना. असा सगळ्या महिला, काय सप्ताहाला तर महिलाचे, पुरुष यायला तयारच नाहीत ना.
ते आपले तिकडंच तंबाखू खात बसते चौकात, पण कीर्तनाला येत नाही. या महिलांनी तर सप्ताह चांगला ठेवलाय, यज्ञ चांगला ठेवलाय. या महिलांची बहिणीची कृपा आहे आपल्यावर. मग त्या समोर आले म्हणजे थोडं कीर्तनाला रंग येईल. या सगळ्या माता वर्गाला, बहिणींना, मुलींना, या पुरुष वर्गाला कोटी कोटी धन्यवाद देतो. मंडप छान आहे, डेकोरेशन गोड आहे. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. आमचे तात्यासो चव्हाण यांनी पण संपर्क केला, माहिती दिली गावाची, आम्हाला संपर्क केला. विशाल महाराजांनी, ते दोघं आमच्या संपर्कातच होते. कुठपर्यंत आले, व्यवस्था करणारे आमचे तात्यासो असतील, सगळी मंडळी या कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मोठं बनवणारी. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो, पण आपण सगळी गावकरी मंडळी, बेलवाडीकर सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. मृत्यू लोकामध्ये 3 जन्म आहेत. एक तुमचा माझा जन्म, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म. लक्ष देऊन ऐक. मग तुमच्या माझ्या जन्माला जे उद्दिष्ट आहे ते सार्थकी करण्याचं आहे. माणसाचा जन्म उगीच मिळालेला नाही, तो मिळालेली संधी आहे. बरबी हे वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. आपण केलेलं संचित कामाला आलं आणि मनुष्य जन्माईसा निध साधेल ते साधा काज. संत म्हटले, ते मिळाले ते दौडू नका. माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा वारंवार प्रयत्न करून पैसे देऊन मिळत नाही, तो एकदाच मिळतो बरं का. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडू आले. संत म्हणतात, न घडणारा उपाय घडून आलाय. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला मला हा जन्म मिळालाय, तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. त्याला दौडू नका. ज्यांनी सार्थकी केलाय ते संत आहेत, ज्यांनी सोन्याचा केला ते ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, नाथबाबा आहेत. आपला मात्र जन्म सार्थकी लागण्यासाठी मिळालाय. माझ्याकडे बघा, जन्म सोन्याचा करण्यासाठीच प्रयत्न करा. एक वाक्य सोपं सांगू, मनुष्य जन्म नावाची संधी परत मिळत नाही, परत नसतेच. संधी कधीच परत नसते महाराज, एकदाच मिळत असते. आणि एकदा हुकून गेली की ती परत प्राप्त होत नाही. म्हणून संधी कधी दवडायची नाही. बालपण नावाची संधी आहे, तर संस्कार नावाचं सोनं करायचं. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग नावाचं सोनं करायचं. म्हातारपण नावाची संधी आहे, भजन नावाचं सोनं करायचं. एक एक मिनिटात सांगतो. या माझ्या माता बसल्यात, बहिणी बसल्यात, या सगळ्या मातांना माझी प्रार्थना आहे, बापांना प्रार्थना आहे, बालपणामध्ये आपल्या पोराला संस्कार द्यायचे. म्हणजे काय करायचं, त्याच्या कपाळी गंध लावायचा, करंगुईला धरायचं, महादेवाच्या मंदिरात आणायचं, त्याला आनंदीला घेऊन जायचं, त्याच्या गाळ्यामध्ये माळ घालायची. बालपणापासूनच त्याला श्रीमद भगवद्गीता, मगाशी हा वाघमोडे महाराजांचा पोरगा मगाशी तुला आणला, 2 लेकरं फेटा बांधताना मला 15वा अध्याय म्हणून दाखवत होते. अवघड आहे 15वा अध्याय. ऊर्ध्व मूल मदशाख मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांशी यश पर्णानी यस्तम वेद सवेदवेद. म्हणायलाच अवघड आहे, तर लिहिता कधी यायचं. पण मी तुम्हाला मी गीता लिहून पाठ केली महाराज. गीता लिहिणारा महाराज आहे. पश्चय शृण्वन स्पृशय जिगरण नष्टन गच्छन सोपय सोशेत. कुणी लिहून दाखवायचं मला, पत्रकारांनी सुद्धा बरं का. लिहिता येत नाही लक्ष्मणराव, पण मी ते सप्ताहाच्या अशा पत्रिका घेऊन जायचो आळंदीला असताना, आणि एक एक गीतेचा श्लोक लिहून पाठ केलेला आहे. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, मला हे सांगायचं, बालपणामध्ये असे संस्कार द्या. त्यांच्याकडून श्लोक पाठ करून घ्या, हनुमान चालीसा करून घ्या, कैलास राणा म्हणून घ्या, हरिपाठाचा एखादा अभंग म्हणून घ्या, एखादा श्लोक म्हणून घ्या. बालपणामध्ये आई बापाचं कर्तव्य आपल्या लहान लेकराच्या डोक्यात टोपी घालणं. मुसलमान भाविक जर आपल्या भागात तुम्ही पाहिले असतील, कुठं इंदापूरला असू द्या, बारामतीला असू द्या, बेलवाडीला, सुरणाला, जंक्शनला, कुठेही तुम्हाला मुसलमान भाविक दिसले, तर तो मुसलमान भाविक काय करतो ऐका, त्याच्या पोराच्या डोक्यात टोपी घालतो विशाल महाराज, त्याच्या करंगुईला धरतो, त्याला रोज मस्जिदमध्ये नेतो. आपण अल्लाह है, खुदा है, नमाज है, कुरान है, धर्म है अपना, त्याला बालपणा शिकवतो. परिणाम, मुसलमान एकही दाखवा मला, ते म्हणतो मला अल्लाह मान्य नाही. एक दाखवा, एक महाराष्ट्रात एक दाखवा, तो म्हणतो मला अल्लाह मान्य नाही. आपल्यात किती दाखवतो तुम्हाला राम मान्य नसणार. आपल्यातले अर्धे कीर्तनातले म्हणते धंदा हा कामच आहे त्यांचं. का म्हणतात? त्याच्या मायबापानं त्याला बालपणात मंदिरात आणलं नाही, बालपणात त्याच्या कपाळी गंध लावला नाही. हे बघा, हे पोरं आहेत ना, भविष्यातली मोठी कीर्तनकार नाही होणार, पण ही गळ्यातली माळ कधी काढणार नाही. लहानपणापासून त्यांना संस्कार लागले, ते मायबापाला फेकून देणार नाहीत. बालपणातले संस्कार फार गरजेचे असतात. बालपणामध्ये संस्कार द्या. हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे, एक वर्षभर तुमच्या ध्यानात राहील. विशाल महाराजांनी बीडवरनं साखरे महाराज आणले होते,
काय आम्हाला कीर्तन सांगून गेले. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, बालपणात आपली मुलं असतील तर त्यांना पहिलं संस्कार देत चला. जिजाऊ नावाची माता जन्माला आली या महाराष्ट्रात. माहेरचं आडनाव जाधव होतं, सासरचं आडनाव भोसले होतं. बघा, मुलगी जन्माला आली, बापानं हातीहून साखर वाटली. महाराज, काय बाप श्रीमंत असेल, काय दिलदार असेल, बाप मुलगी जन्माला आली, बापानं हातीहून साखर वाटली. तर आमचा बाप पुरीला जन्मालाच येऊ देत नाही. महाराज, कितीतरी मुली मारतात. काय कमाल आहे, तुमच्या जवळ बारामती आहे. शरद पवार साहेबांना एक मुलगी आहे. महाराज, एक मुलगी आहे. काय ते औषध आणू शकत नव्हते कुठून, का कोणत्या देशात जाऊ शकत नव्हते. सगळं आहे त्यांच्याकडे, पण थांबले ना महाराज ते मुलीवर. मुलगी मारू नका. एक मुलगी असेल तरी चालेल, पण मुलीला कधी मारायचं नाही. मुलगी झाशीची राणी आहे, मुलगी मेट्रो चालक आहे, मुलगी राष्ट्रपती आहे, मुलगी काय नाही महाराज. मुलगी अभ्यास करून कलेक्टर होऊ शकते, मुलीला कधी मारायचं नसतं. गर्भातली मुलगी मारणं म्हणजे जगातलं सर्वात मोठं पाप. हे सध्या मुलाचे लग्न होत नाहीत बरं का पत्रकार साहेब. हो, आता तुम्ही सगळी बेलवाडी ऐका. तुमच्याकडचं माहित नाही मला, विशाल महाराज इकडे इंदापूर बारामतीचं, पण माझ्या बीड जिल्ह्यात माझ्या गावात एक टेम्पो भरून पोरं बिना लग्नाचे आहे. तुमच्याकडे तेच आहे महाराज, तुम्ही काय महाराष्ट्राच्या बाहेरचे थोडीच. का झालं बरं असं? याचं एकमेव कारण मुलगी मारली. दुसरं काय कारण नाही. आपलं पाप आपल्याला फेडावं लागतंय. ते तुम्ही अर्धी मन ऐकली, भगवान देता येतो छप्पर फाड के देताय. पुढचं सांगतो तुम्हाला, आज देता येतो चमडी उधळ के देताय. बरं, देतानी सगळं देतो तुम्हाला, पण तुम्ही काळ पापात घालवला की तुमचा बदलाच घेतो. मुली मारल्या, मग आता लग्न होत नाही. झाडं तोडली, दुष्काळ पडतो. गायी कापल्या, आवेळी पाऊस पडतो. पाप आपल्याला फेडावं लागतं. निसर्ग तोडला की तो आपल्यालाच हानिकारक असतो. पण आपला काळ कधी पापात नाही घालवायचा, आपला काळ कधी वाईटात नाही घालवायचा, आपला काळ कोणाचा बाण कोरण्यामध्ये नाही घालवायचा. आपला काळ काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, टाळ टाळ काळ सारावा चिंतने, टाळ वाजा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, दादा पुढीला पकवादाच्या पुढीला आवाज देवाच्या पूजने, हा देवाच्या पूजने, बोला बोला, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्तहार विहार, युक्तहार विहार, युक्तहार विहार, युक्तहार विहार, युक्तहार विहार. बोला बोला गायक म्हणा. युक्तहार विहार, युक्तहार विहार, काळ सारावा चिंतने, एकांतवास गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. काय गोड प्रमाणे तुकोबारायांचं. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजनी, प्रदक्षिणा तुळशीच्या. एवढ्या गोष्टीत काळ घालवायचा, चिंतनात घालवायचा, देवाच्या पूजेमध्ये घालवायचा, प्रदक्षिणा घालताना घालवायचा. तुमच्या सगळ्या मातांना सांगतो, आळंदीला एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना माऊलीच्या मंदिरात पारायण केलं. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसा बरं का, मुलींनो बसा, थोडा वेळ काढून बसा. ज्ञानेश्वरीचं पारायण कधी केलं त्या आईनं? तिला कळालं मला पहिला महिना लागला, मला बाळ होणार आहे, मुलगी होणार आहे, मुलगा होणार आहे. मंदिरात गेली आणि माऊलीच्या मंदिरात आजान वृक्षाच्या खाली एकेका ओवीहून असं अक्षरावून बोट फिरवायला लागली. सारखं पारायण करायचे. 9 महिने 9 दिवसानं तिला बाळ झालं. हळूहळू ते रांगायला लागलं.
रंगता रंगता 6 वर्षाचं झालं. पहिलीला शाळेत गेलं 7 वर्षी, दुसरीला गेलं 8व्या वर्षी, तिसरी 10, 11, 12, 13, 14. आता ते 14 वर्षाचं बाळ आहे. 7वी 8वीला शाळेत. तर नवल ऐका, त्या 7वीच्या पोराची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे. मुप्पाठ पाठच त्याची. कोणती ओवी विचारा. का? आईनं काळ चिंतनात घालवलं. रील्स नाही पाहिले, फेसबुकला मालिका नाही पाहिली. तिने एकच काम केलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. परिणाम, काळाच्या चिंतनाचा परिणाम, मुलगा सात्विक जन्माला. माझी प्रार्थना आहे, काळ व्यर्थ दौडायचा नाही, मुली मारायच्या नाही, झाडं कापायची नाही, पापात काळ जाईल असं करायचंच नाही. मी रोज सांगतो बरं का. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. दुराचार तुम कर न सके तो, सदाचार तुम कर न सके तो दुराचार तुम मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. लक्षात ठेवा, मुली मारू नका, झाडं तोडू नका, पापाचं काम करू नका. काळ चांगला घालवा, चिंतने सरेतो. धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. किती प्रमाण, किती ओव्या, किती सांगू तुम्हाला. काळ चांगला घालवा. मुलगी जन्माला आली, बापानं हात देऊन साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, घोडा चालवायला लागली. 12 वर्षाची झाली, तलवार चालवायला लागली. 16 वर्षाची झाली, युद्ध खेळायला. नाव तिचं जिजाऊ. ऐका ऐका, सिंदखेड राजा नावाचं गाव आहे विदर्भात. त्या विदर्भात जन्माला आली. लखोजी राजाच्या पोटी लग्न झालं तिचं भोसलेंच्या शहाजी राजाबरोबर. लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपापसात युद्ध करायचं नाही, आपापसातच काय भांडायचं, माळ्यानेच मराठ्याशी, मराठ्यानेच फार वाईट युद्ध आहे हे. आपापसातलं युद्ध चांगलं नसतं. आपापसातलं भांडण समाजाला संपून टाकतं, धर्माला संपून टाकतं, हिंदुत्वाला घातक असतं. शाबास, ध्यानात ठेवा, आपापसातलं भांडण चांगलं नाही. भांडण आपापसात भेटलं. विशाल महाराज, एका बाजूला बापाच्या तलवारी, एका बाजूला नवऱ्याच्या तलवारी, एका बाजूला जाधव माहेरचे, एका बाजूला भोसले सासरचे. घनघाती युद्ध लागलं माझ्या बहिणींनो. कोणती माता संस्कार देणारी आहे, कोणत्या आईच्या पोटी संस्कार जन्माला येतात. ऐका रे, बालपणातले संस्कार कोणत्या आईनं दिलेत, त्याच्यासाठी माता सांगतोय घरी घेऊन जा. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता नवरा आणि बाप लढत होते. जिजामाता युद्ध पाहते तर आता नवरा पडतोय आपला, बाप जिंकतोय. आणि त्या जिजामातेनं आपल्या मेनातली तलवार काढली, माझ्याकडे बघा, आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला आला. ध्यानात ठेवा, कोणाच्याही पोटी येत नाही. जिजाऊची पुण्याई लागते त्याला. पातिव्रत्य धर्माचं पालन केलं तिनं. अगोदर माझं कुंकू महत्वाचं. माहेर नुसलं तरी चालेल, संपलं तरी चालेल. बाप कुठं पोरीवर तलवार चालत असतो का महाराज? पोरीला पाहिलं की बाप थंड झाला, युद्ध थांबलं गेलं. मला सांगायचं काय तुम्हाला, कुंकवाला जर कुणी आडवं आलं तर ते माहेर जरी असलं तरी मला चालणार नाही. असा पातिव्रत्य धर्म सांभाळला. मग तिच्या पोटी शिवाजी राजे जन्माला आले. 8 वर्षाचे होते महाराज. त्या शिवनेरी गडावर खेळत होते. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळे मावळे खेळत होते, लहान लहान. काही भिक्षुक लोक आली, भिकारी लोक आली, याचक लोक आली. हे बाळराज, हे शिवबा, 5-6 दिवस झाले रे, आमच्या पोटात काही खायलाच नाही, काही खायला देतो का? धावतच गेले. मासाहेब, आऊसाहेब, ओ जिजामाता, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, याचक आलेत, खायला भाकरी मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली. लाल झाला गाल, रडायला लागले. महाराज, का मारलं आई मला? याच्यासाठी मारलं शोभा, मला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होते रे. मला विचारायला कस काय आला रे तू? तू माझा मुलगा आहे, तुला मी महाभारताचे संस्कार दिले, तुला रामायणाचे संस्कार दिले. शोभा, आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी भिक्षुक आला ना तर त्याला खायला दिल्याशिवाय राहायचं नाही. काय माता आहे महाराज?
अशी माता बना. आपल्या बालपणात लेकरांना थोडंसं चुकलं तर मारत जा. माय बापा लेकराला मारीनात त्याच्यामुळे आम्हाला लई त्रास व्हायला. इतका त्रास, हॉर्न वाजल्यावर पोरं पुढं सरकत नाही. आमच्याकडे बघताय, बापाने हाणलं नाही, आईने हाणलं नाही, मला बापाने हाणलं आणि गुरुने हाणलं. मारा परिणाम माणसं घडत जातात. जोपर्यंत तुम्हाला कोणी ठोकत नाही तोपर्यंत तुम्ही नीट होत नाही. ध्यानात ठेवा, माय बापाचं ते कर्तव्य आहे. 5 वर्षापर्यंतच पोराचे लाड करायचे असतात. 5 वर्षाच्या पुढे पोरगा चुकत असेल तर त्याला मार दिला पाहिजे. हे शिका जरा, माय बापाचं हे कर्तव्य आहे. बालपणामध्ये संस्कार देणं. जिजाऊन दिलेत. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता झाली, पोरगा पापी निघाला तर हत्तीच्या पायाखाली देऊन मारला. खूप कथा आहेत माझ्याकडं. खूप माता आहेत. एक मदालसा नावाची माता झाली, 4 लेकरं जन्माला आली. पाळण्यामध्ये झोके देताना म्हणायची, राजा हा देह नाशिवंत म्हणायची. मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहराव शरण जाई गोविंदा. पाळण्यामध्ये म्हणायची, राजा जा, साधूच्या संगतीत जा, संन्यासी बन, महात्मा बन. काय आई आहे महाराज. पाळण्यामध्ये संस्कार द्या. बालपणाचे संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुणपणामध्ये त्याग करा. त्याग म्हातारपणात नाही, वारी म्हातारपणात नाही, वारी तरुणपणात केली पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे. अंगावरची कातडी काढली तरी जगदंब एवढाच आवाज येतो. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब एवढाच आवाज येतो. सांगू द्या रे, जगदंब म्हणणारी जीभच तोडून टाकली. 41 दिवस अशी जागाच नाही जिथून रक्त पडत नाही. तरुणपणातला त्याग हो हा. माझा देश, माझा धर्म, हो हेच माझं बलिदान आहे. आबासाहेब शिवाजी महाराज बघा, तुमचा शंभू कामी आला. हो जिजाऊ मासाहेब बघा, तुमचा शंभू कामी आला. 41 दिवस अंगावरची कातडी काढली तरी धर्म बदलला नाही. स्वराज्यासाठी जीवन जगले, तरुणपणात त्याग केला. आज त्यांचे चौकात पुतळे उभे राहिले. लोक पोरांची नावं शंभू बाळ ठेवतात. का ठेवतात? दुसऱ्यासाठी जगा. तरुणपणामध्ये त्याग करा. त्याग तरुणपणामध्ये शोभून दिसतो. तरुणपणातच त्याग असतो. रामायणातला त्याग लक्ष्मणजीचा तरुणपणातला आहे. भरतजीचा त्याग तरुणपणातला आहे. शीश पर खडाओ आखियों में पानी, राम भक्त ले चला रे, राम की निशानी. डोक्यावर पादुका घेऊन स्वतः गादीवर नाही बसत, रामाच्या पादुका मांडून त्याग करतो गादीचा. हा तरुणपणातला त्याग आहे. रामचंद्र भावासाठी गादीचा त्याग करतात. तरुणपणातला त्याग आहे. तरुणपणामध्ये त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं असतं. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं असतं. ऐका, म्हातारे झालात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐका, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश. सखडाच्या पाया माझे दंडवत, सखडाच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश, नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाय माझे दंडवत, सकळाच्या माझे दंडवत. वा तुषार महाराज वा, गोड चाल लावली. आता तरी पुढे हाची उपदेश.
नका करू नाश आयुष्याचा. बालपणामध्ये संस्कार करा, तरुणपणामध्ये त्याग करा. बेलवाडीकर माझ्याकडे बघा. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. हा, आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारा 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 नारायण. किती गोड शब्द आहेत हे कबीरदास महाराजांचे. आऊट अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया माना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण. लक्षात ठेवा, आपली संधी दौडू नका. माणसाची संधी तुम्हाला कळाली. बालपणात संस्कार, तरुणपणात त्याग, म्हातारपणात भजन. ही संधी आहे. संधी दौडायची नसते. संधीचं सोनं केलं की जन्म सोन्याचा होतो. महाराज एक कथा सांगतो म्हणजे लगेच तुम्हाला कळेल. रामायणातली कथा आहे, प्रसिद्ध कथा आहे. मी रामकथा करणारा महाराज आहे. येणाऱ्या 5 तारखेपासून म्हणजे 5 मार्च पासून तुम्हाला जिव्हाळा चॅनलला माझी रामकथा पाहायला भेटेल. ते आमच्या नारळी सप्ताहामध्ये आहे. 50,000 लोक आहेत बघा. 1,00,000 लोकांना रोज जेवण आहे. आणि दुपारी 2 ते 6 पर्यंत ती रामकथा आहे. 2 ते 5 पर्यंत तुम्हाला ती युट्यूबला पाहायला भेटेल. फार गोड आहे महाराज रामायण. रामायण सांगता सांगता कधी आपले 9 वाजतील कळणार सुद्धा नाही तुम्हाला. रामायणामध्ये यज्ञाचं वर्णन आलं बघा. या तुमच्याकडे जो यज्ञ चालू आहे ना, त्याला प्रत्येकानं या, प्रत्येक आईनं दर्शन घ्या त्या यज्ञाचं. त्याच्यामध्ये समाविष्ट व्हा. पती पत्नी बसून त्याला आहुती द्या. काय करतो यज्ञ? राजाच्या नशिबात प्रारब्धात मुलगाच नाही. मग एका साधूच्या श्रापानं मुलगा झाला. एका बापाच्या श्रापानं मुलगा झाला. पाणी आणायला गेला होता ना तो श्रावण बाळ. बुडबुड बुडबुड आवाज आला होता. नाथ महाराजांच्या रामायणामध्ये वर्णन आहे. झाडावरती बसला होता दशरथ राजा. शिकार करण्यासाठी कोणीतरी व्यात पाणी प्यायला आले म्हणून त्यानं बाण सोडला. हाय राम म्हणून तो दशरथ श्रावण खाली पडला. बाण छातीमध्ये लागला. धावतच गेला. राजा पाहतो तर व्याध नाही, मनुष्य आहे. माझ्याकडून ब्रह्महत्या घडली. रडायला लागला. श्रावण बाळही रडत होता. श्रावण बाळ मरतो म्हणून नव्हता रडत. श्रावण बाळ याच्यासाठी रडत होता की त्या वडाच्या झाडाखाली माझे आंधळे आई वडील बसलेले आहेत. त्यांना कोण आता सांभाळी, याच्यासाठी रडत होता. कारण आई वडील श्रावणाचे मायबाप नव्हते पत्रकार साहेब. श्रावणच त्यांचा मायबाप होता. हो, खांद्यावरती कावड घेऊन एका डोलीमध्ये बापाला बसवलं होतं, एका डोलीमध्ये आईला बसवलं होतं. ऐका हो, माय बापाच्या आंधळ्या तीर्थयात्रा करत होता. तहान लागली म्हणून पाणी आलेल्या श्रावणाला बाण लागला. आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी. ही लगबग भरोनी झारी. तो परत फिरे तो तुमचा शर आला. कसा उरात ऋतुनी बसला. शर आला तो धावून आला काळ. विव्हळला श्रावण बाळ. आई गे दीर्घ फोडूनी श्वास. तो जाऊन पडला जोक. त्या राजाच्या श्रवणी पडता वाणी. नै हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी. आसवे आणुनी नयनी. तो बदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी श्रावण बाळा. ती
वर्षापूर्वी शांताबाई शेळकेंनी लिहिलेली कविता आहे. 30 वर्षापूर्वी. ही बघा, ती आईने हात लावला, तिला होती, ती आई चष्म्यावाल्या आईला होती कविता. फार सुंदर कविता होत्या. मास्तर शिकवता शिकवता रडायचा आणि वर्गातली पोरं ऐकता ऐकता रडायची. काय कविता आता भंगार कविता आल्या कुठून कवीला हृदयच राहिलं नाही. काय महाराज हृदय असायचं. आई सांगायला लागला ना कवी आई, तर साक्षात रडू यायचं डोळ्यामध्ये. काय शब्द होते महाराज. मला फार कविता येतात पत्रकार साहेब, 100 कविता पाठ आहेत माझी. फार कविता फार सुंदर असायच्या. काय काळा भंगार. माझं पोरगा 8वीला आहे वर्गामध्ये. मी सहज त्याला एक दिवस विचारलं, का रे तुला कविता वगैरे शिकवतो का रे मास्तर काय? म्हटलं हो. मन बरं त्यांना लगेच सुरू केलं, जाणी जाणी इश पप्पा. मला गप आहे. अरे मराठी म्हण, मराठी. इंग्लिश काय म्हणतो आपण, मराठी माणसं. मराठी तर लय भारी येते. म्हटलं बाबा, म्हणलं ते पोरगा आता इन करून आलं विशाल महाराज, मस्त असं कपडे बिपडे घालून. त्याला वाटलं आता बाबा समोर कविता म्हणायची. मी आपलं सोफ्यावर बसलो, बायको आमची शेजारी, भावाची बायको, भाऊ, आई सगळे पोराकडे बघायला लागले. आणि पोरानं कविता म्हणली, तुम्ही माझ्याकडे बघायला फक्त बरं का. पोरग कविता म्हटलं, पप्पा सांगा कुणाची, आणि पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. एवढं झाल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला, लेकर कोण्या भूताचे. काय कविता आहे काय, काही ऐकतात लोक महाराज. असलं नाही ऐकायचं, चांगलं ऐका बरं का. त्या ब्राह्मण पुत्रावधूनी, काय गोड कविता होती. रामायणच असायचं तिच्यामध्ये. आमच्या संप्रदायातून ती तयार व्हायची महाराज. फार गोड असायची हो, फार सुंदर असायची महाराज. खरा तो एकची धर्म, जगाचे बांध कोरावे. नाही असं नाही तुमच्याकडे, इंदापुरात असं नाही, नाही बारामतीला नाही. मग खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे. काय सुंदर महाराज. साने गुरुजी. मला खूप कविता महाराज असायच्या. जाऊ दे, काल आंबल आपलं. बाण लागला बघ राजा, आता लागू दे बाण, मी मरणार आहे तुझ्या बाणानं. पण ही पाण्याची जारी घेऊन जा बाबा. त्या झाडाखाली माझी आंधळी आई बसलेली आहे, माझा आंधळा बाप बसलेला आहे. एवढी पाण्याची जारी देऊन त्यांना पाणी पाजन, मगच सांग रे त्यांचा बाळ गेला. तसं सांगू नको, माझी आई पिणार नाही पाणी, माझा बाप पिणार नाही बाबा. जा रे राजा जा, मला वचन दे. हातामध्ये हात घेऊन वचन दिलं. श्रावणानं प्राण ठेवला. पाण्याची जारी घेऊन दशरथ राजा आला. पायाची चाहूल लागली, चाहूल. आणि चाहूल लागल्याबरोबर इकडे बघा, पायाची चाहूल लागल्याबरोबर आलास का रे बाळा, फार दूर गेला होतास का रे. ए श्रावणा, तुझ्यासारखी मुलं आता नाही बाबा, आमची तीर्थयात्रा करतात. कुठं तुझ्यासारखी मुलं आहेत आता मायबापाला वेळ देतात. कुठे तुझ्यासारखी पोरं आता मोबाईलमध्ये पाहत बसतात, आईला बोलत नाही बाबा. आता कुठं मुलं राहिली रे अशी. हे श्रावणा बोलणार रे. श्रावण बोलत नाही, कारण तो श्रावण नाही. बोल ना तू राजा, तू जर बोलला नाही तर आम्ही पाणी पिणार नाही बरं, आम्ही काही खाणार नाही बरं. तू बोल बरं राजा. तू आमचा मुलगा आहे ना. अरे तू आमचा मुलगा नाही बाबा, तूच आमचा मायबाप आहे. तू आमची तीर्थयात्रा करून चाललास बाबा. तुझ्यासारखी मुलं कमी जन्मा बोलणारे राजा अशी खूप मुलं आहेत, जिवंतपणे मायबापाला बोलत नाहीत. बेलवाडीच्या माझ्या प्रत्येक तरुणाला प्रार्थना आहे, अक्रूर महाराज साखरेचं एवढं वाक्य घरी घेऊन जा. एखाद्या मंदिरातल्या देवाचं दर्शन विसरलं तरी चालेल, पण जिवंत असणाऱ्या मायबापाशी कधी आबोला धरू नका. मायबापाला बोला महाराज, बोललं पाहिजे. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, ये लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. मत भूलना, मत भूलना. माझे वाक्य घरी घेऊन जा. गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उडतं. मग कीर्तन काय टाइमपास. परभणीहून आलो मी महाराज. 10 ते 12 कीर्तन बरोबर 12ला संपवलं. मला 12:05 फोन आलता तुमचा, आणि तुमचा 2:02 आलता. मी म्हटलं काळजीच करू नका, आलोच मी. 7ला म्हणजे 7ला मंडपात. माझा वेळेच्या बाबतीत हात धरायचा नाही. ढोक मारायच्या नंतर मी एकटाच.
तुम्हाला सापडायचंच नाही महाराज. 9ला म्हणजे 9ला कीर्तन संपल, 7ला म्हणजे 7ला उभं राहील. वेळेत सांभाळलं पाहिजे, फार गरज आहे. माझं ध्यानातच ठेवा हे. याच्यासाठी सांगतो, जिवंतपणे कीर्तन शिकायचं असेल तर मग आपल्या आई वडिलांना बोला. 1 महिना झाला मदन महाराज बरं का, मदनी महाराज टंग. भोंगा सप्ताह चालू ना माझे वय. हा तेच पाहिजे होतं मला तुमच्याकडून. त्यांची ध्यानात ठेवतात तशी आपली पण पोरांना हनुमान चालीसा शिकवा. आपल्या पण पोरांकडून एखादा अभंग म्हणून बघा ना, न चुकता येते रोज, न चुकता. नुसतं सप्त्यात नाही असं नाही, रोज आहे आपलं. फक्त 8 दिवस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. तसं नाही, ते नेहमी शिकवा, नेहमी शिकवा. 8 दिवसापुरती महाशिवरात्री आली की बेल व्हायचं आणि लगे झालं, लगे 1 पासा पाणी वाहिलं आणि 1 बेल वाहिलं की झालं. असं होत असतं का? एका पसाने नाही, कायम 1 पसा पाणी आणि 1 बिल वदळ. कायम रोज रोज वाहिलं तर साखर कमी होईल, रोज वाहिलं तर चांगली होईल. 8 दिवस व्हायची म्हणायचं मला काहीच झालं, कसं काय होईल? असं होत नसतं. लाखो वर्षाची तपश्चर्या केली लोकांनी, तेव्हा कुठेतरी देव स्वप्नात आला. स्वप्नात लाखो हजारो वर्ष जातात. आपल्या मुलांना शिकवा. विठाला विठाला. बोल राजा, बोल राजा. तू बोलत का नाही? मी राजा आहे. कोणता राजा आहे? मी दशरथ राजा आहे. असशील रे तू राजा. आमचा राजा कुठे रे? ते मला सांगायचं होतं तुम्हाला. 1 महिन्यापूर्वी महाराज मी त्या नगर जिल्ह्यात भाळवणी नावाचं गाव आहे, तिथं कीर्तन केलं. एक आईचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. लेकुराची हित अभंग घेतला आणि 2 तास मी आई सांगितले लोकांना, संत सांगितले, संतपर अभंग आई आणि संत पटवून दिले. आणि कीर्तन झाल्यावर एक लाल फेट्याचा म्हातारा माईकवर बोलायला उभा राहिला. आणि म्हातारा म्हटला, बाबा काय तुमचा आवाज आहे, काय तुमची वाणी आहे, हृदयाला जातं हो तुमचं कीर्तन. पण काय म्हटलं, ज्या आईचं तुम्ही कीर्तन केलं त्या आईचा एक मुलगा आहे, तो वर्ष श्राद्धाला आला नाही, 10व्याला आला नाही, मातीला सुद्धा आला नाही. म्हटलं काय करतो मुलगा? म्हटलं मी त्याचा बाप आहे, अमेरिकेला आहे, डॉक्टर आहे मोठा. कोणी शिकवलं? आम्ही शिकवलं, पती पत्नीने ऊसतोडी करून शिकवलं म्हणे. पोरगा डॉक्टर झाला पण विसरून गेला म्हणे. असं करू नका गड्या, आपल्या मायबापाला कधी विसरायचं नसतं. तो का म्हणे, माय बापे अवघी देवाची स्वरूपे, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. खूप प्रमाण आहे. चला मी का सांगतो, बोल ना राजा. मी राजा आहे. अरे असशील तू राजा, आमचा राजा कुठे? तुमच्या राजाला बाण लागला शब्द ऐकला आणि त्या आंधळ्या माय बापानं दशरथ राजाला श्राप दिला. राजा आम्हासी दिधले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, 4. पण एका बापाचा श्राप आहे. अंत समयाला तुझ्या जवळ एकही पोरगा नसेल. दशरथ राजाला आनंद झाला श्रापाचा, कारण त्याला सांगितलं होतं 7 जन्मात तुला बाळ होणार नाही. एका बापाचा श्राप लागला, धावतच गेला गुरुकडं. वशिष्ठ महाराज, मला बाळ होणार आहे, काय करावं लागेल? यज्ञ करावा लागतो. यज्ञ आपण इथं होतो. यज्ञ पुत्र कामेष्टी यज्ञ केला बघा. शृंगी ऋषीला बोलवण्यात आलं. शृंगी ऋषीला रामायणात वर्णन आहे. मोठे मोठे मंडप लावण्यात आले. यज्ञ केला. यज्ञ एक आहुती, एक आहुती. ओम भूर्भुवस्व, एक आहुती. आपल्या इथं चालू आहे बरं. सकाळी 7 ते 11 आहे, 1 ते 5 आहे. यज्ञ दौडू नका माता पित्यांनो. यज्ञ पुन्हा नसतो महाराज. आहे तर त्याचं सोनं करा, त्याची राख कपाळी लावा. तुमची मुलं चांगले होतील, तुम्हाला चांगले संस्कार लागतील, संकट निघून जातील. यज्ञ नारायण असतो त्याच्यात. उद्यापासून मला विशाल महाराजांचा फोनच आला पाहिजे, अक्रूर महाराज तुम्ही सांगितलं यज्ञाला गर्दीच झाली बरं का. उद्यापासून सगळ्यांनी यज्ञाचा लाभ घ्या. या तिथं यज्ञाला आपली नोंदणी करा, तिथं बसा, आहुती द्या, थोडंसं आपले सहकार्य करा. तूप तरी द्या, वर्गणी तरी द्या, आहेर ते काहीतरी द्या. तिथं तुमचं संकट निवारण होऊन जाईल. असा यज्ञ केला. प्रभू रामचंद्र जन्माला आले, सगळ्यांना माहिती. रांगायला लागले बरं का. रांगता मोठे झाले. सगळी रामकथा सांगता आपली 12 वाजतील ना. आणि मग मोठे झाल्यानंतर मात्र लग्नही झालं, सगळ्यांना माहिती. आणि मग राजगादीवर बसवायचं म्हणून ज्या दिवशी घोषणा झाली, अयोध्या खूप आनंदामध्ये झाली की ज्या राजा रामाला आम्ही लहानपणापासून पाहिलं तो आता राजा होणार. बातमी पोहोचली, घरावरती गुड्या उभ्या राहिल्या, सगळीकडे आनंद झाला. पण एका व्यक्तीला आनंद न झाला, त्याचं नाव मंथरा. ती अयोध्येतली नव्हती, बाहेरून आलेली होती. आंदण आलती. ती आंदण आणायचं नाही, अजिबात नाही.
मंथरा बरोबर आणायची नाही. मंथरा तुमची बुद्धी खराब करून टाकत असते. ते म्हणाल महाराज आता कुठं राहिली मंथरा, आता हे मोबाईल म्हणजे मंथरा आहे. तुमच्या हातातला जो मोबाईल आहे ना, हे मोबाईल मधली मालिका मंथरा आहे. पाहू नका ती मालिका, तुमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करते ती. हो, बुद्धीमध्ये काय दाखवतात मालिकेत, ज्या मुलाचं लग्न करायचं त्याच्या आधीच 2 लग्न झालेली असतात. ज्या मुलीशी करायचं तिच्या आधीच 2. अरे असं कसं, असं कसं? तुम्ही तुमची मुलगी लग्न झालेल्या मुलाला द्याल का? नाही. माझी मुलगी मी देईल का? नाही. मग आपण जर आपली मुलगी लग्न झालेल्या पोराला देण्याची कल्पना करत नाही, ते पाहता कशाला? मग कशाला पाहतात? तुमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करते ते. या सगळ्या माझ्या बहिणीला, लग्न न झालेल्या मुलीला माझी प्रार्थना आहे, इन्स्टा, स्टेटस, फेसबुक याच्यावरचे मित्र करायचे नाही. ते तुम्हाला जसं लाईक करतात कसं सगळ्यांना लाईक करतात, ते ध्यानात ठेवा. तुम्हाला जसं लाईक करतात तसं अनेक जणांना लाईक करत असतात. याच्यामुळं आमच्या मुलीला धोका निर्माण झालाय. माझ्या बहिणी आहात तुम्ही, माझा राग नका येऊ देऊ. माय बाप जे म्हणतील ते ऐका. बाप तुमचं कधीच अहित करत नाही. बाप कधी अहित करत नसतो, ध्यानात ठेवा. बाण लागला वालीला, कोणी मारला होता माहिती आहे का तुम्हाला? रामानं मारला होता. बाण कोणी मारला बापाला? की ध्यानात ठेवा बहिणींनो माझं. कोणी मारला? रामानं मारला. बाण वालीला लागला, पण वाली मारताना आपल्या पोराचा हात रामाच्या हातात देऊन गेला. कारण रामाला माहिती होतं वालीला, माझ्या पोराचं कल्याण फक्त देव करू शकतो. तसं बाप कधी तुमचा हात पारख्या हातात देत नाही, वाईटाच्या हातात देत नाही. माय बापाचं ऐका. मोबाईलची मंथरा जरा थोडी कमी करा. फार नाद लागलाय महाराजा मोबाईलचा. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागलाय, गायक गाता गाता पाहायला लागलाय, पखवाज वादक पखवाजार, हे नाही बरं का यांच्याकडे नका हो, पखवाजार मांडून पाहायला लागलाय. फार वाईट. काही काही पोराशे जेवताना मोबाईल खाली पाहतोच नाही. बायकोला राग आला, ती आपली कामाला जाते, ती ताट घेऊन गेली, याला मिळच नाही, खाली 2-4 घास मातीचे खाल्ले. दाताला खडा लागल्यावर कळलं बायकोनं मोबाईल ताट नेलं. म्हणजे इतका आधी आमच्या गेवराईला मी बेडमध्ये राहिलाय. एक घटना अशी घडली आमच्या गेवराईत. एक नवरा, इकडे बघा, असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना, ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललो, 300 रुपये राहिले बचत गटाचे, उद्या देते, 100 परवा टाकते. ती आपली मेसेज करत, तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार. नवराचीनं पाण्यास तांब्या भरून दिला. याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घरी. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. दोघं मोबाईलमध्येच होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता माझ्याकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. आता खरं आहे ते ओरिजिनल चालतं का? ओरिजिनल. ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटतं दुसरी जोडी बसलेली आहे. निघालं बाहेर, अरे तुझं घर आहे काय नवले महाराज का काय. अहो, एक जण अंधारात 15 मिनिटं मोबाईल पाहत होता. 15 मिनिटं अंधारामध्ये मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल. बायकोने जोरात कानाखाली मारली. बायका आता हाणायला भेट नाही. हे तुमच्या गावाकडच्या बऱ्या आहेत, बेलवाडीच्या, बारामतीत, पुण्यात कानकून ठोकून काढतात. काय नसतं, दारू पिऊन आल्यावर तर लय हाणतात महाराज. काय हो, सांगून कानाखाली ओढली. काय मारलं का म्हणलं मला? का मारलं? काय पाहता मोबाईल? किती मिनिटं झाली? 15 मिनिटं. टॉर्च कशाची लावली म्हटली? टॉर्च. काहीला कळलं, काहीला उद्या कळलं. मोबाईलची टॉर्च लावून 15 मिनिटं मोबाईल पाहतो, मग बायको हाणणार नाही तर काय सांगा मला तुम्ही. महाराज नवल झाले. हो, हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी. जरा त्याच्यामध्ये रमून जाऊ नका. त्याच्यातच तुमचं आयुष्य जाईल, बर्बाद होईल. मंथरेपासून सावधान. मंथरा म्हणते, काही 2 वर मागायचे, 2 वर. आणि मग तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी, रघुकुल नीति सदा चलियाई, प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम, जय जय राम. 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 ओ मग तू वनवासात जायचं. ज्याला गादी मिळते त्याला वनवास मिळतो. वेळ कमी आहे. वल्कलांगामध्ये धारण केली जातात. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघून जातात. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला
विन मज चैन पडेना हे रामा हे रामा हे रामा विन मज हे रामा विन रामा विन रामा रामा विन रामा विन रामा विन रामा रामा विन रामा विन रामा विन राम विन 14 वर्षासाठी वनवासात जातायत बघा पडे रामा विन रामा विन रामा 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 विन रामा विन जीव व्याकुळ होतो नाही जीवासी आरा कसा टाकून गेला टाकून गेला टाकून गेला अयोध्या सोडून प्रभू निघून जाता शरवीचा काठ जातो तमसेचा काठ जातो संधीचं सोनं सांगायचं 2 मिनिटांमध्ये ऐका ऐका संधीचं सोनं कुणी केलं आणि संधीचं सोनं केल्यावर कसा जन्म सोन्याचा होतो अभंगाचा दरवाजा उघडेल जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे कळल 8:30 वाजायला लागलेत माझ्याकडे बघा आणि आता गंगेचा काठ लागला आणि गंगेच्या पलीकडच्या काठाला जायला पूर्वी उड्डाण पुलं नसायची नितीन गडकरी नव्हते काय पुलं झाली काय रोड झाला तुमचा पूर्वी एकदा मी आलतो लासुरण्याला मोटरसायकलवर कीर्तनाला 2011 साली आलतो मोटरसायकलवर आलतो लासुरण्यात तेव्हा हा सिंगल रोड होता सिंगल मारा काय रोड झाले मग त्या नितीन गडकरीचं नाव बदललं पाहिजे नितीन रोडकरी केलं पाहिजे रोडकरी महाराज काय रोड केले उड्डाण पुलं आता नाही उड्डाण आता खूप सुविधा झाल्या पूर्वीच्या काळात नदीवर एकच पर्याय असायचा गंगेवर नावाडी आणि नाव एक नावाडी अलीकडच्या काठाला उभा होता त्यानं सगळ्या नावा घरी पाठवून दिल्या होत्या एकटाच उभा होता ही केवटाची कथा सांगायला 2 तास लागतात पण मला तुम्हाला 3च मिनिटात सांगायची आपल्याला पुढे जायचं ऐका ऐका आणि नावाडी उभा होता आणि रामचंद्रानं हात जोडले त्याला कुणी जोडले हात कुणी कुणी रामानं बरं हे वाक्य ध्यानात ठेवा कोणाकडून काही मिळवायचं म्हटल्यावर हात जोडायचे मतदान घ्यायला सुद्धा हात जोडले की तुम्हाला लोक मतदान करतात भले भले लोक पाया पडताना पाहिलेत महाराज हात जोडण्यात ताकद आहे महाराज हे सिद्धांतच आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण असायचं थोरपणा पराची सांडीजे व्युत्पत्ती आगव विसरीजे जगा दाकोटी माऊलींची ओवी आहे जगा दाकोटी होईजे तय जवळीक माझी नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता हात जोडले काय रे नाव तुझं केवट माझं नाव काय काम करतो रे हे काय याकडचे माणसं पलीकडच्या काठाला सोडतो पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो ऐकणारे मी राम आहे हा माझा भाऊ लखन आहे ही माझी पत्नी सीता आहे आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय बाबा तुझी नाव पाहिजे असं होय तुम्हाला पाहिजे म्हटले माझे नाव पण मला द्यायची नाही मला द्यायची नाही मग तो केवट असं म्हटलं रामचंद्र त्याला म्हटले तुला माहितीये का एका पायर लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून गावागावात सप्ते चाललेत मी जावं म्हणून रामकृष्ण हरीचा जप आहे अजून स्वप्नात नाही मी कुणाच्या मी आलोय तुझ्याकडं तो म्हटलं मग तुम्ही आलात ना मी थोडी नाव घेऊन आलो मला द्यायची नाही रामचंद्र त्याला म्हटलं अरे तुझ्यासारखे नावाडी 1 मिनिटात तयार होतील नावा रांगेला लागतील तो म्हटलं मग लावा ना मी कुठं नाही म्हणतो नाव मला द्यायची नाही
रामचंद्र त्याला म्हटले का द्यायची नाही रे? काही नाही म्हटले, मागच्या महिन्यात जणू तुम्ही विश्वामित्र ऋषीच्या बरोबर या जानकी मातेच्या लग्नाला गेले जणू स्वयंवराला, आणि जाता जाता तुमचा पाय एका दगडाला लागला म्हणे आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो. म्हटलं मग तुमच्या पायानं दगडाची बाई झाली तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची. बरं तिथं एकच पाय लागला, इथं दोन्ही पाय लागणार. दोन्ही पाय लागले आणि माझ्या नावेची दुसरी बाई तयार झाली. पहिले सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, दुसरी कुठून सांभाळ. अरे म्हटलं असं कुठं होताच, झाली ना. म्हटलं मग आता एक काम करावं लागेल. म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल ना, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल. तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, पायाच्या मातीनं झाली होती. मग त्या पायावर पाणी टाकलं का माझी बायको पाय धुवून काढेल, आई पाय धुवून काढेल, माझं गाव धुवून काढेल, माझे पोरं धुवून काढतील. सगळे आमच्या बेलवाडीनं पाय धुवून काढले. नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र वेळ कमी येते. आणि काठवट आणली. काठवट MS 90, MS 85, MS 50. जुन्या म्हाताऱ्यांना ही काठवट माहिती. आताचे MS 16, MS 15. तिने आता गुगलला म्हणायचं काठवट असं उखळ, म्हणजे चित्रामध्ये येईल. आता ती राहिली नाही. आता ती काठवट असायची, इतकी लहान काठवट होती. त्याचे गरीब होतं ते, एकच पाय बसायचं त्या काठवटीत, एक दोन नाही, एकच पाय बसायचा. अशी काठवट घेऊन आले. इकडे बघा, प्रभू रामचंद्राने त्या काठवटीत पाय मांडला. माझ्याकडे लक्ष द्या. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी वाहत, पाय तिचं भाग्य, पाणी वाचायला लागली. पाय धुवून झाला, पाय खाली गेला आणि दुसरा पात्रात आला. उजवा पाय धुवून झाला, डावा धुवायचा, नावेकडे निघायचं. तेवढ्यात म्हटलं तिकडे कुठे निघाले, उजव्याला माती लागली, मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. आईनं पाय धुतले, बायकोनं धुतले, गावानं धुतले, पोरांनी धुतले, सगळ्या कुटुंबानं सगळ्या गावानं पाय धुतले. आणि रामचंद्र त्याला म्हटलं केवट कोणता तरी पाय खाली जाणारे, त्याला माती लागणारे, कुठपर्यंत बाबा असे पाय धुतो? तो म्हटला प्रभू आपली बोलीच तशी, तुमची माती जर माझ्या नावेला लागली. मग म्हटलं मग आता एक काम करा, तुम्हाला माती नाही लागू द्यायची ना, एक पाय असा काठवटीमध्ये पात्रामध्ये ठेवा आणि एक पाय असा आतदार ठेवा, माती लागू देऊ नका. बघा एका पायावर उभं केलं हो केवटानं देवाला. आता एका पायावर माणूस जास्त उभं राहू शकत नाही. माझा तोल चालला, मी जर असा माईक धरला तर 1-2-5 मिनिटं मला उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा तोल गेला आणि धरण्यासाठीचा सहारा म्हणून त्या केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, सहारा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज कीर्तन ऐकतो, भजन करतो, नामस्मरण करतो, पंगत घालतो, वर्गणी देतो. तो हात काही डोक्यावरती पडत नाही हो. हात डोक्यावरती पडला, पायही धुवून घेतले, आशीर्वादही घेतला आणि रामचंद्राला त्यानं नावेमध्ये बसवलं. नाव निघाली. इकडे बघा पलीकडचा काठ जवळ आला आणि तो जोरात हसायला लागला. का हसतो रे बाबा? काही नाही. म्हटले प्रभू तुम्हाला फसवलं. म्हटलं मी आज काय फसवलं? कशाचा दगडन, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय? म्हटले म्हणजे इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीने आईलेला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बाई दगड झाली होती, तिने उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल. आणि मग ते असं घडलं होतं तिचं. तुमच्या पायाने माझ्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं तू आमचा अर्धा तास घेतला, बायकोला धुवायला लावले, आईला धुवायला लावले, सगळ्या कुळाला पाय धुवायला लावले, ना आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर घरी घेऊन जा. केवट म्हटला प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आलात. नाव ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, संधी. आणि तुम्हाला फसून मी पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. सप्ताह नावाची संधी आहे. पंगत घालणं संधीचं सोनं आहे. यज्ञाला जाणं संधीचं सोनं आहे. कीर्तनातलं एखादं वचन ऐकणं संधीचं सोनं आहे. एखादं व्यसन सोडणं संधीचं सोनं आहे. मिळालेली संधी दवडू नका, संधीचं सोनं करा. महाराज कळल्या आम्हाला कथा. असं संधीचं सोनं केल्यावर काय मिळतं? अभंगाचं पहिलं चरण जळमालू त्याचे, जळमालू त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, पडदाने साचे, आजे पडदाने साचे, तुम्ही सांभाळिले संधी, तुम्ही सांभाळिले संधी. जळमालू त्याचे, जळमालू त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे,
वाढिले संकेत. एक दोन चाली मिक्स केल्या तुम्ही. वा तुषार महाराज बरं का, छान अगदी आमचे मित्र आहेत. मागं मला त्या जयकुमार गोरेंच्या घरी नेलतं त्यांनी, कीर्तनच ठेवलं होतं माझं, मंत्री साहेबाला बसवलं पुढं. असं आमचा तुषार महाराज गोड अगदी बरं का. पहिल्या अभंगाच्या चरणात महाराज म्हटले, ज्यांनी संधीचं सोनं केलं केवटासारखं, जिजाऊ मातेसारखं, मदालसेसारखं, त्यांना म्हणता येतं जन्मालो त्याची आजी फळ झाले. साच म्हणजे सत्य फळ त्यांनी जीवनामध्ये मिळवलं. बघा त्याला संधीचं सोनं म्हणतात, जन्म सोनं. तुम्ही म्हणाल महाराज हे आमच्या दारात कधी देव यायचा आणि कधी आम्हाला हे जमायचं, मग आमचं कसं? तर आपल्या सगळ्यासाठी सोपा उपाय. इथून नेमगाव कितकी इंदापूर असं मध्यंतरी तुकोबरा इथं आले, रिंगण झालं की त्यांच्याच दिंडीत इतक्या लांबून जायची बी गरज नाही तुम्हाला, इथूनच चालायला लागायचं. अर्धे मुक्कामं वाचतात तुमचे. इथून चालायला लागले की पंढरीला जायचं, माझ्या पांडुरंगाचं श्रीमुख बघायचं आणि देव पाहिला रे पाहिला की मग तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. तू म्हणाल महाराज आम्ही वर्षाला जातो, मधात वेळ बिलाला तर जातो, आमचा कस काय जन्म सोन्याचा होत नाही? त्याचं कारण एक आहे, आपण महिन्याला देव बदलतो. एक नाही ना पांडुरंग पाहत आपण, सोमवार आला की दुसरा देव, मंगळवारी दुसरा देव. भले देव कुणाचा बिल्ला खिशाला तर कुणाचा फोटो घराला. भावा फार अवघड महाराज. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, एक नातं जोडायचं. एक तुम्हाला जो आवडतो ना, माझा विरोध नाही कुणाला, तुम्हाला जो आवडतो तो, स्वामी समर्थ आवडू द्या, कोणी आवडू द्या, काय आपला विरोध नाही. तुम्हाला जे आवडतंय त्याच्याशी नातं जोडायचं. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, एक धरिळा चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आमचे तुकोबराय म्हणतात, एक गाऊ आम्ही विठोबाची नाम आणि कापे काम नाही आता. काय गोडे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. किती चाली म्हणून दाखव. या आपल्या या रस्त्याला तुकोबराय जातात, फार सुंदर हो. तुकोबरांच्या पालखी सोहळ्यासारखा सोहळा आहे का महाराज? वैराग्य महाराज असतं, काय सुंदर. मी 10-12 वर्ष चाललो बरं का तुकोबरांच्या पालखी सोहळ्यात. आणि ज्ञानोबरांकडून दिंडी निघाल्यामुळे तिकडे जावं लागतं मला. ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यात आमची दिंडी आहे, पण आजही महाराज पायात चप्पल घालत नाही. माऊलींच्या सोहळ्यात जाताना पायात चप्पल, किती ऊन होतं मागच्या 2 वर्षापूर्वी, पायाला फोडा आले बघा, पण चप्पल नाही घातली महाराज. माऊलींच्या सोहळ्यात जाताना नुसतं खात जागा असं नाही जायचं. नाही तो लय पंक्ती, मग बेलवाडी चपाती घेऊन येते, भाकरी घेऊन येते, मग काय नुसतं भाकरी नाही खायच्या. खात जागा नाही, गात जागा. दिंडीमध्ये भजन करत जायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री तुकाराम. भजन गोड असलं पाहिजे बरं का, मस्त करायचं महाराज, लय गोड करायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, बारीक बारीक. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. खूप चालीत एका दमात मी तुम्हाला 100 म्हणून दाखवू शकतो. आपले 8:45 वाजले. या सगळ्या चाली युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका, तुम्हाला ऐकायला भेटतील. 200 कीर्तन आहेत, तुम्ही पाहून घ्या. आता वेळ कमी आणि मग निघाली दिंडी. दिंडी दिंडी आपल्या बेलवाडीला रिंगण झालं, निमगाव केतकी गेली, इंदापूर गेलं, अकलूज गेलं, मस्त रिंगण करत तुकोबाराय पोहोचले. तिथं दिंडीमध्ये निघाली. पण काय झालं, त्या दिंडीला एक गाव लागलं मंगळवेढा नावाचं. कोणतं गाव लागलं? मंगळवेढा. आणि त्या मंगळवेढा गावाला दिंडीचा मुक्काम पडला. आणि रात्री 1 तासाचं कीर्तन असतं फडावर. ते कीर्तन सुरू झालं आणि त्या कीर्तनाला एक मुलगी येऊन बसली होती. त्याचं नाव होतं कानोपात्रा. काय नाव होतं? कानोपात्रा. 16.5 वर्षाची मुलगी होती.
दिसायला फार सुंदर होती. इतकी सुंदर होती, सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री, आपली नाही. आपली नाही पहा ती कवाडाकडे चालली भिताडाकडे असली. आपली नाही एक डोळा एकना की दरबी देखना असली नाही. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी त्वचा होती तिची. आणि तिचं दुर्भाग्य, तिला आई माहिती होती बाप माहिती नव्हती. वेश्याची मुलगी होती, कीर्तन ऐकत होती आणि तिला गर्व झाला होता माझी एवढी सुंदर कुणी नाही. गर्व होऊन नका देऊ बरं, मी लय भारी मी लय श्रीमंत. अरे काही नाही महाराज, किती मेकअप करा महाराज, म्हातारं होणार आहेत. असे मेकअप चालू सध्या लग्नात बाबा भाऊ. परवाच्या दिवशी माझी बायको लग्नाला गेलती, ती मेकअप करून आली तर मला वाटलं माझी बायकोच नाही. म्हणजे एवढी नव्हती पण मी माझ्यावर घेतलं, फक्त तुमचं आहे फक्त माझ्यावर घेतलं आहे. मेकअप नका लावू नका, क्रीमा लावू नका तोंडाला बरं का. त्या क्रीमाने सगळे तोंड खराब होऊन जातात. लावायचे नाही. तुम्हाला लावायचं तर मुलतानी माती लावा, हो, पण हे कसलं पण लावू नका. त्या टुबा बिबा लावल्याने शरीर खराब होतं बरं, चेहरा खराब. केमिकल आहे त्याच्यात, गाईचं मांस आहे, चरबी आहे त्याच्यामध्ये, लावू नका. आणि एक वाक्य सांगू, कितीही लावलं तरी तुम्ही गोरे होणार नाही. आणि किती लावलं तरी तुम्ही म्हातारे होणार. काय करू असे फोटो काढतात, काढ रे काढ फोटो. मस्त असे रोडला उभे राहणार, अर्जुन चौकात उभं राहणार, हायवेला उभं राहणार, नारळ झाडात उभं राहणार. काढ रे फोटो. बरं ते नुसते फोटो नाही काढणार, हॉलमध्ये लावणार त्याच्या या बाजूने कसा सगळ्या हॉलमध्ये त्याचेच फोटो. पांडुरंगाचा नाही, माऊलीचा नाही, तुकोबारायांचा नाही, त्याचेच फोटो. आपण चहा प्यायला बसलो ना फेटा बांधला पहिलवान आहे. आणि ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी खाली बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी, नाकातून शेंबूड, कपाळा राड्या, सारखंच दिसतं. चहाची कबशी खाली मांडलं की म्हातारं खालून म्हणतं बाबा मीच आहे मीच आहे. पहिलवान होतो पहिलवान. बारामतीत इंदापूरमध्ये कुणी माझा हात धरत नव्हतं. आणि मग म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास तू. हसू नका, आपण म्हातारे होणार आहेत. लय गर्व करू नका. श्रीमंतीचा नाही, दिसण्याचा नाही, राहण्याचा नाही. म्हातारे होणार आहेत. चला वेळ जाईल. ऐका, गर्व झाला होता कानोपात्रीला मी फार सुंदर आहे. आणि कीर्तनकार कीर्तनात सांगत होता, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडी निरांतर हेची धान, आवडी निरांतर हेची धान. किती सुंदर आहे देवराजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. इतका सुंदर देव आहे. मी तुम्हाला खूप प्रमाणे म्हणून दाखवू शकतो बरं का, फार सुंदर. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखियला डोळा बाई येव, विठू देखी येला डोळा बाई येव. जो कंस राग माल कंस राग मला तुमच्या एवढे येत नाही, 2-4 येतात. चला ऐका, असे गोड चाली म्हणत अगदी देव सांगत होते कीर्तनकार. आणि कीर्तनकारांना असं सांगितल्यावर पुरीला नवर वाटलं बाई माझ्यापेक्षा सुंदर असेल का. पाहायला गेली, देव तिला काळा दिसला म्हणून नाराज झाली. नामदेवरायच्या कीर्तनात येऊन बसली वाळवंटात. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळासी लायावट. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग. कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे, विठ्ठल नाचू लागला नाचू लागला नाचू लागला. ओ एकची टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी. हो छान कीर्तन रंगलं होतं, जसं आत्ता रंगलंय असं. नामदेवराच्या कीर्तनात देव नाचत होता. फक्त आपलं नाचणार नाही, आपण एवढे पुण्यवान नाही. देव नाचत होता, नामदेवराय धावतच गेले. देवाचा पितांबर आवडला आणि ते इतकं चरित्र ते पाहिलं कानोपात्रेने.
आणि तिनं माऊलीचं दर्शन घेतलं. ज्ञानोबा टाळ घेऊन उभे होते त्या कीर्तनात. आणि माऊलीला म्हटली, माऊली मी रात्री दिंडीत कीर्तन ऐकलं, कीर्तनकार सांगत होते देव गोरा आहे, मला तर काळा दिसला. गोरा दिसायला काय करावं लागेल? काही नाही म्हटले, पायात घुंगरं बांध, गळ्यामध्ये विना घे, हातामध्ये चिपळ्या घे आणि माझ्या पंढरीनाथाचं भजन कर. पांडुरंगाच्या मंदिरात पोरगी नाचून भजन करायला लागली. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. सारखं भजन करायचं, सारखं नाचायचं. तिचं दिसणं तिचं नाचणं लोकांना आवडायला लागलं. लोक भजन ऐकायला जायचे. आमच्या विशाल महाराजांची लग्गी, दीपक महाराजांचा पखवाज, माने महाराज, तुषार महाराज चाली ऐकतात, लोक येतात, गर्दी करायला लागली. काय मुलगी गाते. पण काय झालं, तिच्या दिसण्यावर तिच्या गाण्यावर एका राजाचं प्रेम झालं. ती बिदरचा राजा. आणि ते म्हटलं इथं काय नसतं, ही मुलगी आपल्या दरबारात आणणार. वाऱ्यासारखी बातमी कानावर आली की राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणारे. पोरगी पुढे पकडणारे, मागे कुणी म्हणावं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, माझं साच फळ झालं. कुणी म्हणावं त्याच्यासाठी कथा आहे. पहिलं चरण ध्यानात राहील, 1 वर्षभर अभंग ध्यानात राहील, माझा प्रवास सुखाचा होईल. बेलवाडीकर घेऊन जा घरी. पोरगी पुढे पकडणारे मागे, पोरगी पुढे पकडणारे मागे. देवाच्या पायापर्यंत आली, आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. पकडणारे येताना पाहिले, आपला प्राणच देवाला देऊन टाकला. नाही गेली हो, नाही संसारात नाचायला गेली नाही, मंदिरात नाचता नाचता प्राण दिला. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम हे प्रयाति समदभावम यास्ति नास्त्यत्र संशय. हा 8व्या अध्यायातला श्लोक आहे. आणि ज्या वेळेला ब्राह्मण गोळा झाले, काय करायचं या मुलीचं? एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले. या मुलीची माती वाळवंटात नाही, स्मशानात नाही, मंदिरात करा. उजव्या हाताला माती केली हो, जिथं माती केली तिथे एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले ते झाड साखल दंडानं पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही दर्शनाला गेलात तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाचं दर्शन मिळतं. धन्य कानोपात्राजी झाली भाग्याची ओ, झाली भाग्याची. काय भाग्याची झाली? भेटी झाली ज्ञानदेवाची गे, म्हणून या धन्य धन्य निवृत्ती नाथावो ओ माऊली. एक 16.5 वर्षाची मुलगी संत विचारात आली, तुम्ही सांभाळिले संती. संत विचारात आली, भय निरसली खंती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ओ काळ जिंकला तुका म्हणे काळ. अशी मुलगी संगतीमध्ये आली आणि देवाच्या पायावरती प्राण दिला. तर समाज तिचं आधी दर्शन घेतो मग देवाचं घेतो का? जन्मालो त्याची आहा जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे. आजी फळ झाले साचे, 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 आजी फळ झाले. जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, 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 आजी फळ झाले पार खुमाई. मिनिटं माझे निवडर आहे. मी रोज कीर्तना शेवटी 5-10 मिनिटं. आमचा अभंग संपला एक सगळ्या तरुणांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सांगतो. हे बघा, त्याचं कारण असं आहे की तरुण पिढीला आता आपल्याला संप्रदायात आणायचंय. मग तरुण पिढीला जर तुम्हाला इकडे आणायचं असेल तर शिवाजी महाराज सांगावे लागतील, संभाजीराजे सांगावे लागतील, शूर सांगावे लागतील, वीर सांगावे लागतील. त्यांना इथं येऊ द्या, मग आपली भक्ती आपण त्यांना सांगू. पण आधी त्यांना इथं आणावं लागेल ना आपल्याला. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजीराज.
सगळ्याला महाराज ते बघ कोंडाणा हवाय, पुरंदर हवाय, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली, भगवान शंकराचं मंदिर गाठलं. आपल्या इथं गोड मंदिर आहे महादेवाचं, फार गोड पिंड आहे. मी महादेवाचं दर्शन घेऊन आलो, त्या पिंडीला मस्तक लावून आलो. ऐका, रायरेश्वराचं मंदिर होतं पुणे जिल्ह्यामध्ये, भोर तालुक्यामध्ये. हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो र हो र. आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले का? हा का म्हटले नाही? काही करू नसते बरं का. महादेव काय डबल भूक लागली राव मला. 2-4 भाकरी जिरून गेल्या माझी. कधी 9 वाजले तुम्हाला मिळ नाही. माझी एक विनंती आहे, प्रार्थना आहे. आपला सप्ताह 3ऱ्या दिवसावर आलाय. एकदा सगळ्यांनी असे 2 हात वर करा, सगळ्यांनी करा, सगळ्यांनी करा. वा छान बरं का. अय अय उभे राहिले, जीन्स पॅन्ट टी शर्ट वाले करा. अय वाट्यावरले, अय वाट्यावले करा करा. अय तिकडचे दादा, वर्गणीवाली करा, हात वर करा दोघांनी. सगळं टाळकऱ्यांनी करा. अय मर्द आहेत ना तुम्ही, करा करा, शबाश करा टाळकर. महाराज मंडळींनी करा, सगळ्यांनी करा. टाळी नका वाजू. आपल्या महाशिवरात्रीच्या या उत्सवाला अभिवादन करा. माझ्या महाशिव महायज्ञाला अभिवादन करा. विशाल महाराज काय सुंदर सप्ताह. वा वा. तात्यासो चव्हाण साहेब, वा काय छान सप्ताह. गावकरी मंडळी, वा वा काय गोड गाव आहे बेलवाडी. आता मला विसरू ना, मी 2-4 वर्ष येणार तुमच्याकडे, सोडित नाही तुम्हाला. हात वर करा, हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे टाळी नका बाजू. महादेवाची पिंड डोळ्यासमोर आणा, छत्रपती शिवराय डोळ्यासमोर आणा, संभाजी बाळ शंभूराजे डोळ्यासमोर आणा, आपले आई वडील डोळ्यासमोर आणा, ज्ञानोबा तुकोबा डोळ्यासमोर आणा, पालखी डोळ्यासमोर आणा. आणि हात वर करून मी हरर म्हणतो. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा, कळू द्या इंदापूर बारामतीला काय बेलवाडीला सप्ताह चाललाय. बोला हो र हो र, हो र हो र, हो र हो र, महादेव हो र हो र, घ्या का? वा आता रेंज आली बघा जरा. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे. 3 लाख 2 लाख रुपये महिना घरात येत होता. पण पत्रकार साहेब, भिसे साहेब, बाप म्हटला नाही, पोरगा म्हटला नाही मी कसा जाऊ सीमेवर. सीमेवर लढायला गेला तो आमच्या संभाजीनगरला, शिकला, पास झाला आणि 24 मराठा बटालियन मध्ये नोकरी लागली त्याची. 5 वर्ष त्याने इतकी दहशतवादी मारले महाराज. 5 मेडल लागले त्याच्या छातीला. आणि देशासाठी लढणारा तो पोरगा मागच्या वर्षी दिवाळीला घरी आला. आईनं त्याला सगळे पदार्थ बनवले महाराज, सगळे. त्याच्या गालावून हात फिरवला, त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. आई असते ना महाराज, 5-5 वर्ष येत नाही, 2-2 वर्ष येत नाही बाळा. असं कसं रे. खूप प्रेम करायची आई. तो पोरगा सगळी दिवाळी झाल्यावर सीमेवर गेला. तर त्याची ड्युटी सियाचीन मध्ये लागली होती, बर्फाळ प्रदेशात. तर ते दहशतवाद्यानं हल्ला केला म्हणून तो पुढे जवान सरकला 200 पोरांना घेऊन. तर कमरेपर्यंत बर्फ पडत होता नैसर्गिक आपत्तीमध्ये. पण तो म्हटला नाही बर्फ कसा मी लढू. त्यानं आधी माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकडांवरनं बघ म्हणून गोळ्या झाडायला सुरुवात केली. देश जिंकला. वंदे मातरम, भारत माता की जय ललकारी घुमली. दुर्भाग्य असं की बर्फ खांद्यापर्यंत आला, बर्फ डोक्यापर्यंत आला, रस्ता दिसेनासा झाला. विजय झाला पण दुर्भाग्यानं आपले 5 जवान त्या बर्फामध्ये अडकले. काहीची बॉडी 2 दिवसानं सापडली, काहीची 5 दिवसानं सापडली. पण या सौरभ आवटीची बॉडी 7 दिवसानं सापडली. पूर्ण बर्फमय झाली होती. हो, बर्फ कापावा लागला तर बर्फ कापता कापता त्या पोराचा एक हात कापावा लागला, छाती कापावी लागली, पाय कापावा लागला. अर्ध्याच अंगाची बॉडी गावाला आली. 1 लाख लोक जमली होती हो वाटी लावायला. सौरभ आवटी अमर रहे, वंदे मातरम म्हणत होती. आई जेव्हा धावत आली ना, झेंडा सरकून पोरगा पाहिला, खूप रडायला लागली हो. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, कधी भेटणार माझा बाळ सखा. गालावरून हात फिरवूनी आई पोटाशी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परका. खूप रडली मंडळी. हात फिरवता फिरवता पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, छाती नाही, पाय नाही.
कोण सांगणार हो त्या आईला की तुझा बाळ देशाच्या मातीचं रक्षण करता आणि बर्फामध्ये अडकला, बर्फमय तुझ्या पोराची बॉडी झाली. आजही ती आई हातानं जेवण करत नाही. मी दरवर्षी कीर्तन करतो, सैनिकाचं युट्यूबला नाव टाका तुम्हाला दिसतील. आजही ती माय जिवत नाही. तुम्ही किती आग्रह करा. ती म्हणते बाबा माझ्या तोंडाच्या जवळ हात आला की माझ्या सौरभच्या हाताची आठवण मला येते. एवढं प्रेम आई करत असते. आपल्यासाठी हात दिलाय, पाय दिलाय, शरीर दिलंय. सगळ्या या जवानांनी आपल्यासाठी प्राण दिला. ते जवान म्हणू शकता जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. पुढच्या वर्षी आलो ना अजून भारी तुम्हाला शिवाजी महाराजांचं चरित्र सांगेल. आज खूप काही मी तुम्हाला सांगितलंय. केवट काय, कानोपात्रा काय, जवान काय, शिवाजी महाराज काय. बेलवाडीकर कीर्तन घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊलीकार महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानावर हा हा विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोलिलेले पुरे विठ्ठल